MKCL इरा सेशन 18 वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशन वर क्लिक करून व्हिडिओ पाहून Welcome back, घ्यायचे. everyone. त्याच्यानंतर 21st सेंचुरी ऑफिस स्कीम मध्ये व्हिडिओ क्लिक करून प्रत्येक व्हिडिओ क्लिक करून पाहून घ्यायचे आहेत. इंट्रोडक्शन टू अँड युजर इंटरफेस, त्यानंतर फाईल टॅब ऑब्जेक्टिव्ह वर क्लिक करून In this व्हिडिओ पाहून activity, घ्यायचे. त्यानंतर you will टेक्स्ट learn युअर नॉलेज चेक आहे, क्लिक करून व्हिडिओ पाहायचा आणि Fantastic नॉलेज effort. चेक वर क्लिक करून क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. स्टार्ट करून फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. प्रिंट प्रिव्ह्यू ऑप्शन इज अवेलेबल ऑन डॅश डॅश टॅब. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे. फाईल टॅब क्लिक करून आन्सर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ टू ओपन अ ब्लँक शीट. ऑप्शन नंबर ए, क्लिक ऑन फाईल टॅब न्यू ब्लँक शीट, क्लिक करून आन्सर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ यू विल सेव्ह द डॉक्युमेंट, क्लिक ऑन करेक्ट टॅब. ऑप्शन नंबर बी, फाईल टॅब क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वी कॅन एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF फॉर्मॅट. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे, क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दिस पेज साईज इज नॉट अवेलेबल इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ऑप्शन नंबर सी A2, क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट सेशन होम टॅब वर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. प्रत्येक सेशन वर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे. The first group at the extreme left of the ribbon is the clip. त्याच्यानंतर टेस्टिवर नॉलेज In चेक this आहे, त्याच्यावर activity, क्लिक करून व्हिडिओ पाहायचा आहे आणि Well नॉलेज चेक वर done. क्लिक करून नॉलेज चेक स्टार्ट करून सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, विच ग्रुप यू विल सिलेक्ट टू क्लिअर द फॉर्मॅट अँड अप्लाय फॉन्ट स्टाईल. ऑप्शन नंबर ए, एडिटिंग ग्रुप अँड फॉन्ट ग्रुप. क्वेश्चन ए वर आन्सर ए वर क्लिक करून क्वेश्चन सेव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, wrap text is a feature that dash dash all information in a cell even if it overflow the cell boundary. ऑप्शन नंबर बी शोज, क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टू चेंज द नंबर फॉर्मॅट क्लिक ऑन डॅश डॅश टॅब फ्रॉम फॉर्मॅट सेल. ऑप्शन नंबर सी नंबर, क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू चेंज द फॉन्ट साइज ऑफ द टेक्स्ट वी कॅन क्लिक ऑन डॅश डॅश टॅब अँड डॅश डॅश ग्रुप. ऑप्शन नंबर बी फॉन्ट ग्रुप, क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यू नीड टू अप्लाय फॉन्ट स्टाईल टू युअर टेक्स्ट, विच स्टेप यू विल फॉलो. ऑप्शन नंबर ए, होम टॅब फॉन्ट स्टाईल, सिलेक्ट द स्टाईल, क्लिक करून आन्सर सेव्ह करून त्यानंतर सेशन एंड करायचे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, हेडिंग ऑफ द टेबल इज इम्पॉर्टंट ॲज इट गिव्स आयडिया अबाउट द डाटा that table contain. How apply a thick outside border to select the headline. स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर इथे फॉन्ट ग्रुप मध्ये बॉर्डर ऑप्शन आहे, त्याच्यामधून थिक आउटसाइड बॉर्डर वर क्लिक करायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, PDF फॉर्मॅट मेंटेन्स द फॉर्मॅटिंग ऑफ द डॉक्युमेंट, सो कन्वर्ट द गिव्हन एक्सेल शीट इनटू PDF डॉक्युमेंट. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून एक्सपोर्ट ऑप्शन वर क्लिक करायचे. त्यानंतर क्रिएट PDF XPS वर क्लिक करून पब्लिश करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, यूज द सेव्ह ॲज, मेक कॉपी ऑफ working document and keep original document intact, so browser to save the given document on your desktop using save as with the name project. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचे. त्यानंतर डेस्कटॉप फोल्डर चूज करून ब्राउझरचं फोल्डर चूज करून फाईल नेम वर क्लिक करायचे आणि प्रोजेक्ट फाईल या नावाने फाईल सेव्ह करून घ्यायची. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर सेशन नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन यूज फिल कलर टू कलर द सेल विच युअर चॉईस अँड दॅट कॅन हायलाइट द सेल, सो हायलाइट द सिलेक्टेड हेडिंग बाय अप्लाइंग स्टँडर्ड ग्रीन कलर टू इट. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर इथे फॉन्ट कलर, इथे टेक्स्ट सिलेक्ट करून इथे फिल कलर ऑप्शन वर क्लिक करायचे आणि ग्रीन कलर वर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर सेशन येस करून एंड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, सेल पाथ लर्निंग वर क्लिक करून प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचे आणि स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज द इन्फो सेशन इन द फाईल मेनू प्रोव्हाइड. ऑप्शन नंबर ए, वर्कशीट प्रॉपर्टीज, क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, युअर फ्रेंड इज न्यू टू युझिंग MS Excel, हेल्प हिम आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग शॉर्टकट की इज युजर टू सेव्ह अ फाईल. ऑप्शन नंबर डी Ctrl+AS. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द फॉन्ट ग्रुप इन द होम टॅब मायक्रोसॉफ्ट वर्ड. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे, टू कंट्रोल द appearance of text including font type, size, color and style. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय ऑल ऑप्शन दॅट आर अवेलेबल ऑन द क्लिपबोर्ड ग्रुप ऑफ द होम टॅब इन MS वर्ड. ऑप्शन नंबर बी इथं आहे क्लिपबोर्डचं. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग आयकॉन्स रिप्रेझेंट द लेफ्ट अलाइन ऑप्शन इन MS वर्ड. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे, इथे लेफ्ट अलाइनमेंटचं आयकॉन दिलेला आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर एंड करायचे सेशन. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, गाइडेड डू इट युअर सेल्फ वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, इन द गिवन एक्सेल शीट सिलेक्ट एनी टू सेल, मर्ज द सिलेक्टेड सेल युझिंग मर्ज अक्रॉस ऑप्शन फ्रॉम होम टॅब अलाइनमेंट ग्रुप. स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर एनी टू सेल सिलेक्ट करायचे आहेत आणि इथे अलाइनमेंट ग्रुप मध्ये मर्ज अक्रॉस ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन एक्सेल शीट अप्लाय द स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर टू द टेक्स्ट इंटरव्ह्यू एल्युशन शीट युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप फिल कलर मेनू ॲटम. स्टार्ट करायचे क्वेश्चन. इथे इंटरव्ह्यू एल्युशन शीट हे टेक्स्ट सिलेक्ट करून फॉन्ट कलर ऑप्शन मधून ऑरेंज कलर वर क्लिक करायचे, सॉरी फिल कलर ऑप्शन वर क्लिक करायचे आणि ऑरेंज कलर वर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह द गिवन वर्कशीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम कस्टमर्स रिलेशन मॅनेजमेंट शीट युझिंग फाईल टॅब सेव्ह ॲज. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचे. डेस्कटॉप फोल्डर चूज करून कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट शीट या नावाने फाईल सेव्ह करून घ्यायची आहे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एक्सपोर्ट द गिवन वर्कशीट इन PDF युझिंग फाईल टॅब एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून एक्सपोर्ट ऑप्शन वर क्लिक करायचे. क्रिएट PDF XPS वर क्लिक करून पब्लिश करायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट द शीट नंबर 3, insert 3 cell about the row A10 using home tab sales group insert cell. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर A10 सेल सिलेक्ट करून इथे सेल्स ग्रुप मध्ये इन्सर्ट ऑप्शन आहे, इन्सर्ट सेल ऑप्शन वर क्लिक करून ओके करायचंय आणि त्यानंतर 3 वेळेस सेल इन्सर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू यूज द फॉन्ट ग्रुप इन अन एक्झिस्टिंग एक्सेल शीट वर्कबुक, गो टू द होम टॅब, नाउ सिलेक्ट द हेडिंग सेल B2 and then click on the font option from the font group, choose Arial. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर होम बजेट हे ऑप्शनला क्लिक करून हॉलिडे बजेट प्लॅनर वर क्लिक करून फॉन्ट एरियल करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टू प्रिंट अँड एक्सेल वर्कबुक, go to the file menu and select the print options, specify the number of the copies and use the page setup window to configure other page setting. Now click on the print option to start the printing. Start करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून इथे प्रिंट ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून इथे प्रिंट ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू द
To view the details of an existing Excel workbook, go to the File tab and click on the Info button. Now check the properties of the document. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅबवर क्लिक करून इन्फो ऑप्शन मध्ये इथे फाईलच्या प्रॉपर्टीज दिलेल्या असतात त्या पाहायच्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टू क्रिएट अ वर्कबुक इन एक्सेल, ओपन अँड एक्झिस्टिंग एक्सेल वर्कबुक, then go to the File tab and select the new option. Now choose the workbook template, select holiday budget planner and click on it, create. Start करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅबवर क्लिक करून न्यू ऑप्शनवर क्लिक करायचंय. इथे हॉलिडे बजेट प्लॅनर याच्यावर क्लिक करून घ्यायचंय आणि क्लिक क्रिएट करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन, टू कॉपी डाटा फ्रॉम वन एक्सेल वर्कबुक and to another, first select the table in the existing workbook, then click on copy in home tab, open a new workbook by clicking on the plus sign, click on the first cell and choose paste from the home tab, paste data. Start करायचे क्वेश्चन. त्यानंतर इथे टेबल आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथे क्लिपबोर्ड मध्ये कॉपी ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून त्यानंतर प्लस साइन वर क्लिक करायचे आणि त्यानंतर पेस्ट ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. त्यानंतर ऑल क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर एंड एक्झाम करून सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेशन कंप्लीशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, स्लॉट प्रोव्हाइड अ कनेक्शन पॉइंट फ्रॉम स्पेशलाइज्ड कार्ड और सर्किट बोर्ड. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डिस्क प्रोव्हाइड अ कनेक्शन पॉइंट फ्रॉम स्पेशलाइज्ड कार्ड और सर्किट बोर्ड. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द मेन बोर्ड और मदर बोर्ड इज ऑल्सो नोन एज स्लॉट. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द मेन बोर्ड और मदर बोर्ड इज ऑल्सो नोन एज द. ऑप्शन नंबर सी सिस्टीम बोर्ड. क्लिक करून आन्सर सेव्ह करून त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर होमवर्क बुक रिडिंग वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचं आहे.